नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, काल आणि आज या मित्रांनो 2 दिवसात कांदा बाजार भावात मोठी पडझड ही मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो, या 2 दिवसात सुमारे 600 ते 700 रुपयांनी कांदा बाजार भाव पडले. मित्रांनो, आता कांद्याचा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्रभरात गाजत आहे. कांद्याच्या मुद्द्यावर माजी मंत्री छगन भुजबळ आणि मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला खडे बोल हे मित्रांनो सुनावले. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपल्या गळ्यात कांद्याची माळ घालून विधान भवनाजवळ त्यांनी मित्रांनो आंदोलन केलं. त्यांनी मित्रांनो कांद्याच्या प्रश्नावरून घोषणाबाजी केली. मित्रांनो, काल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी काल विधानसभेत कांदा बाजार भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना किमान 2250 रुपये एवढा हमी भाव द्या अशी मित्रांनो मागणी केली. छगन भुजबळ पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना यावर्षी कांद्याचा मित्रांनो प्रति क्विंटल सुमारे 1500 रुपये उत्पादन खर्च आहे, म्हणून त्यावर त्यांना काही नफा धरून असा किमान 2250 रुपये एवढा दर हा सरकारने द्यावा. त्यासाठी सरकारने जे निर्यातीवर 20% निर्यात शुल्क लावले आहे हे त्वरित मागे घ्या, जेणेकरून लवकरात लवकर कांदा हा मित्रांनो इतर देशांना मोठ्या प्रमाणात निर्यात होईल आणि ज्यामुळे कांदा दरात सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांच्या हाती 2 पैसे उरतील अशी मित्रांनो मागणी काल छगन भुजबळ यांनी केली. आणि मित्रांनो आशा आहे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी असेच नेते पुढे येऊन सरकारजवळ मित्रांनो ही मागणी लावून धरतील आणि परिणामी केंद्र सरकार कांद्यावरील लवकरात लवकर 20% निर्यात शुल्क हे माग घेईल. मित्रांनो, त्यासोबतच आजचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कांदा बाजारभाव मित्रांनो हे 2 दिवसात 600 ते 700 रुपयांनी पडले. आता मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा दरात पडझड होण्याचं कारण काय? असं मित्रांनो काय कोणते कारण होते ज्यामुळे मित्रांनो 2 दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा बाजार भाव पडले? मित्रांनो बघा, आता मित्रांनो येणाऱ्या 2 ते 3 दिवसात होळी येणार आहे आणि या होळीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आणि मित्रांनो देशभरातील बऱ्याचशा अशा कांदा बाजार समित्या असतात की त्या मित्रांनो बऱ्याच दिवस बंद असतात. त्यामुळे मित्रांनो कांद्याचा जो व्यवहार आहे हा मित्रांनो काही दिवसांसाठी तो प्रलंबित राहत असतो. आता मित्रांनो यामुळेच होळीच्या अगोदर कांदा बाजार समित्या बंद होण्याच्या अगोदर आपला कांदा विकावा, जेणेकरून जर होळीनंतर कांदा बाजार भाव पडले तर याचा फटका आपल्याला बसू नये या विचाराने मित्रांनो बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा काढला आणि मित्रांनो तो बाजार समितीत नेला. मित्रांनो आवक एवढी प्रचंड वाढली की मित्रांनो काल कांदा बाजार भाव 300 ते 400 रुपयांनी पडले. मित्रांनो काल जेव्हा बाजारभाव पडले तेव्हा मित्रांनो शेतकऱ्यांना वाटलं की येणाऱ्या काळात आणखीनही बाजारभावात पडझड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो आजही मित्रांनो कांद्याची आवक मित्रांनो महाराष्ट्रात काही एवढी मित्रांनो वाढली नाही. महाराष्ट्रात जर मित्रांनो आपण बघितलं तर निफाडला कांदा आवक घटली, विंचूरला पण मित्रांनो कांदा आवकीत काही जास्त मित्रांनो फरक जाणवला नाही. परंतु मित्रांनो इतरत्र मित्रांनो आपण देशाचा जर मित्रांनो आढावा घेतला तर मोठ्या प्रमाणात कांदा आवक ही मित्रांनो उत्तर भारत असेल दक्षिण भारत असेल इथे वाढली आणि या आवकेच्या दबावामुळे मित्रांनो आजही कांदा दर हे मित्रांनो 300 ते 400 रुपयांनी पडले. आता मित्रांनो कांदा बाजार भाव पडण्यास आणखी एक कारण मित्रांनो आहे. बघा मित्रांनो, जो काही कांदा हा निघत असते संपूर्ण भारतात यातील जवळपास 40 ते 50% वाटा हा यातून मित्रांनो महाराष्ट्राचा आहे. आपण मागील काही वर्षापासून जर आपण बघितलं मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे, या राज्यातही मित्रांनो आता मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड सुरू झाली आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश मित्रांनो यापूर्वी ही कांद्याची लागवड होत असते, परंतु मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कांद्याचा टक्का मित्रांनो या राज्यामध्ये वाढलाय. आता उत्तर भारतात महाराष्ट्रापेक्षा गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल किंवा मित्रांनो राजस्थान या राज्यांना उत्तर भारतातील बाजार समित्यांना कांदा पुरवणे हे मित्रांनो महाराष्ट्राच्या तुलनेत सोपं आहे. त्यांना मित्रांनो जे गाडी भाडं आहे हे पण मित्रांनो कमी लागते. त्यामुळे मित्रांनो उत्तर भारताच्या जेवढ्या काही बाजार समित्या आहेत
याच्यामध्ये मित्रांनो या 3 राज्याचा मोठ्या प्रमाणात कांदा जात आहे. महाराष्ट्राच्या कांद्यापेक्षा मित्रांनो कमी दरात हा कांदा उत्तर भारतात मित्रांनो मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो उत्तर भारतात महाराष्ट्राच्या कांद्यापेक्षा मित्रांनो इतर राज्याच्या कांद्याला मागणी ही आहे आणि त्यांचा कांदा हा कमी दरात मिळत आहे, हे पण मित्रांनो कारण आहे. त्यासोबतच महाराष्ट्राचा जो सोलापूर साईडचा कांदा आहे, हा कांदा मित्रांनो आंध्र प्रदेश, कर्नाटक, ज्यामध्ये मित्रांनो बेंगलोर आहे, हैदराबाद आहे आणि चेन्नई आहे मित्रांनो या बाजार समित्यांमध्ये जात असतो. मात्र मागील 2 ते 3 दिवसापासून जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेशची जे कर्नूल आहे, या कर्नूल भागातील मोठ्या प्रमाणात कांदा हा मित्रांनो निघत आहे आणि हा कांदा बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, चेन्नई असेल या भागात मोठ्या प्रमाणात जात आहे. आता मित्रांनो तेथील भागातील कांदा मित्रांनो त्या भागात जाण्यास मित्रांनो जास्त खर्च येत नाही, ट्रान्सपोर्टचा जास्त खर्च येत नाही. परंतु जर तो कांदा मित्रांनो आपण सोलापूरहून चेन्नईला जर नेतो म्हटलं तर खूप जास्त मित्रांनो त्याच्यामध्ये खर्च येतो. त्यामुळे मित्रांनो जी सोलापूर बाजार समिती किंवा मित्रांनो सोलापूरच्या भागातून जो मित्रांनो दक्षिण भारतात जाणारा कांदा होता तोही मित्रांनो थांबला आणि मागील 2 ते 3 दिवसापासून सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी मित्रांनो सोलापूर बाजार समितीत पण मित्रांनो कांदा बाजार भाव 500 ते 600 रुपयांनी मागील 2 दिवसात पडले. यामुळे मित्रांनो उत्तर भारत असेल किंवा मित्रांनो दक्षिण भारत असेल येथील मित्रांनो लोकल कांद्याच्या आवकेने ह्या मित्रांनो बाजार समित्या प्रचंड भरल्या. यामुळे मित्रांनो जो महाराष्ट्रातील कांदा आहे याला मित्रांनो बाजार समित्या थोडंसं भेटणं कठीण झालंय आणि याच्यात मित्रांनो जो महाराष्ट्राचा उन्हाळ कांदा आहे हा उन्हाळ कांदा मित्रांनो मोठ्या प्रमाणात निघायला सुरुवात झाली. मागील मित्रांनो जर आपण 2 ते 3 दिवसापासून बघितलं तर लाल कांद्याची आवक मित्रांनो आता एकदम कमी झाली आणि आता उन्हाळ कांद्याची आवक ही मित्रांनो लाल कांद्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. आणि मित्रांनो आता याला फक्त महाराष्ट्रातील बाजार समित्या ह्या पुरेशा नाही आहेत. हा कांदा मित्रांनो आता दक्षिण भारतातही जावा लागेल. या कांद्याला मित्रांनो आता उत्तर भारतातही मित्रांनो न्यावं लागेल. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की दक्षिण भारत असो वा उत्तर भारत येथील मित्रांनो लोकल कांद्याच्या आवकेने पहिलेच तेथील बाजार समित्या ह्या मित्रांनो भरलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्याला मित्रांनो जे आता बाजार समितीमुळे मित्रांनो याच्या मित्रांनो भावावर याचा परिणाम पडत आहे आणि त्यामुळेच आपल्याला कांदा बाजार भाव हे मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे. आता मित्रांनो बाजार भाव पुन्हा जर आपल्याला पटरीवर आणायचे असतील आणि पुन्हा जर कांदा बाजार भावात तेजी येण्याचे जर मित्रांनो चान्सेस असतील तर मित्रांनो त्याला फक्त एकच कारण असणार आहे आणि ते म्हणजे कांदा निर्यातीवरील शुल्क हटवणे. सरकारने जर मित्रांनो हे 20% कांद्यावरील शुल्क हटवले तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांदा हा मित्रांनो बांगलादेश असेल किंवा मित्रांनो जे इतरत्र देश आहेत या देशांना निर्यात होईल आणि जे सध्या भारतातील बाजार समितीवर जो मित्रांनो जो दबाव आलेला आहे हा दबाव कमी होईल आणि पुन्हा कांद्याला चांगला दर हा मित्रांनो मिळेल. मित्रांनो या 20% निर्यात शुल्कामुळे इतरत्र देशांना भारतीय कांदा खरेदी करणं मोठ्या प्रमाणात महाग पडत आहे. त्यामुळे मित्रांनो ते देश भारतीय कांदा खरेदी करण्यास मित्रांनो टाळाटाळ करत आहेत. तर मित्रांनो हीच आशा आहे की सरकार लवकरात लवकर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मित्रांनो पाहून लवकरात लवकर जे 20% निर्यात शुल्क आहे हे कमी करेल आणि मित्रांनो आपल्या कांद्याला चांगल्या प्रकारे दर मिळेल. बाकी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.